आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। आनंदगाव सारणी रस्त्याची चाळण गुडघाभर खड्ड्यातून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास, प्रशासनाचा निषेध। केज तालुक्यातील आनंदगाव ते PDS माध्यमिक विद्यालय सारणी हा महत्त्वाचा रस्ता सध्या रस्ता नसून मृत्यूचा सापळा बनलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। या रस्त्यावरील गुडघाभर खड्ड्यांनी आणि साचलेल्या चिखलाने सामान्य नागरिक, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल होत असून आता ग्रामस्थांचा संयम सुटलेला आहे। केवळ 1 किलोमीटरचा अडथळा तरीही प्रशासन सुस्त आहे। आनंदगाव आणि सारणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी केज बाजारपेठेतील दररोज याच मार्गाचा वापर करतात। केवळ 1 किलोमीटरच्या अंतरासाठी येथील प्रवाशांना अर्धा तास खर्ची घालावा लागतो आहे। रस्त्यावर खडी उखडली असून गुडघाभर खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी आणि चिखल साचल्याने हा मार्ग आता पांदण रस्ता झालेला आहे की काय असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। विद्यार्थ्यांचा चिखल प्रवास, शाळेत जाणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे। रस्त्यावर साचलेलं पाणी, चिखलातून जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत आहे। अनेकदा दुचाकी घसरून अपघात होत आहेत। विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य चिखलात माखलेलं जात आहे। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची अपेक्षा असताना संबंधित विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे। 1 किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धा तास लागत असेल तर त्यापेक्षा पांदण रस्ता बरा। प्रशासनाला वारंवार निवेदनं दिली आहेत, पण लोकांच्या त्रासाचं त्यांना काही पडलेलं नाही। अनेकदा वाहने घसरून पडत आहेत। प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल पालक करत आहेत। दरम्यान वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने आता गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। आता केवळ विनंती नाही तर कृती होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। रस्ता डांबरीकरण करण्याचं काम तातडीनं हाती न घेतल्यास येत्या काही दिवसात तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे। आता या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आणि दुरावस्थेकडे प्रशासन लक्ष देते की अपघातांची वाट पाहते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।